आयोजकांची कोणत्याही प्रकारे ओव्हर कमी करण्याची इच्छा नाही आहे, त्यामुळे आपलं सहकार्य गरजेचं आहे. कारण सगळ्या मॅच 5 ओव्हरच्या झाल्यात. अगदी दुसऱ्या फेरीचा सामनासुद्धा भूषण पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. नवी मुंबईच्या या संपूर्ण संघाला एका संघात खेळताना पाहिला देखील. चला बॅटर, आयोजकांच्या सूचना येतात, बॅटर पाठवा प्लीज. चला भाविश नाईक, चला बॅटर पाठवा. आयोजकांच्या पुन्हा पुन्हा सूचना येत आहेत, बॅटर पाठवा. भूषण पाटील नवी मुंबई क्रिकेटचा कोहिनूर आणि एक युवा टॅलेंटेड खेळाडू ज्यांनी परवाच एक मोटरसायकल जिंकली, 4 व्हीलर कारही अगोदर जिंकली आहे. भावेश नाईक धारावीच्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. जोडीला तुर्भेचे स्टार आणि भारतीय टेनिस क्रिकेटमधील देखील मोठं नाव मैदानाच्या आतमध्ये. भूषण पाटील, तुर्भे, नवी मुंबई. अलिबाग 12th मॅन प्लीज पाठवा. वैयक्तिक पहिल्या आणि टीमसाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी अलिबागच्या वागरण गावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपला आदर्श पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक त्यांच्याच हातात सोपवण्यात आलेलं आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. युवी स्पोर्ट्स अलिबाग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अलिबागचे ख्यातनाम खेळाडू एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत नवी मुंबईचे ख्यातनाम खेळाडू. तालुकानिहाय क्रिकेट आहे. आज भिवंडीचे खेळाडू आपण पाहिले, नवी मुंबईचे खेळाडू आपण या ठिकाणी पाहिले. आज पुरणचे, पनवेलचे, खालापूरचे, अगदी माणगावचे खेळाडू देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिले. मॅचला होते सुरुवात. आदर्शचा पहिला बॉल प्रचंड वेगात यष्टीरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि भाविश यांना मात्र या बॉलचा काही अंदाज आलेला नाही. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. उद्या यावेळेला स्ट्रोक तर खेळला गेला आहे, फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि विकेटचं पतन. आदर्श पाटील विकेट घेत आहेत. उद्याचा जो हाफ आहे तो रायगड प्रीमियर लीग मध्ये सिलेक्ट झालेल्या खेळाडूंच्या ज्या टीम आहेत त्याच टीम असणार आहेत. आयकॉन खेळाडू अलाउड नसणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. उद्याचा हा संपूर्ण हाफ हा रायगड प्रीमियर लीगला सिलेक्ट झालेल्या टीमसाठीच्या सराव मॅचेस स्वरूपातील म्हणून जरी देखील घेतल्या तरी चालतील, अशा प्रकारचाच हाफ असेल, याची नोंद घ्यायची आहे. धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी अजूनही सुरू व्हायचं आहे. 2 बॉल पहिले पार पडले गेले, धाव नाही आली आहे. आदर्श पाटील यांनी आदर्श गोलंदाजीला सुरुवात केली आहे, परंतु आता नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने विशाल शहा मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. नवी मुंबईचे आणखीन एक दर्जेदार खेळाडू, अगदी ठाणे जिल्हा प्रीमियर लीगचे मालिका वीर देखील राहिलेले आहेत विशाल शाह, घनसोली, नवी मुंबई. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आदर्शाने सुरुवातीलाच धक्के द्यायला सुरुवात केली आहे. बरेचसे युवा खेळाडू देखील अलिबाग संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय पाटील मोणे याला देखील आपण या टीममध्ये पाहतोय. म्हणजे युवा खेळाडू आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर काही अनुभवी खेळाडू यांचा मिलाप अलिबागकरांनी देखील या ठिकाणी केला आहे. अलिबागचं क्रिकेट देखील नेहमीच चांगलं आणि दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं आहे. आणि आज अलिबागचा संघ एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला नवी मुंबईचा संघ आहे. वेग आणि उसळी या दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या. अतिरिक्तच्या स्वरूपातील धाव, खेळपट्टीला बाउंड जास्त आहे, सकाळपासून ही चिंतेची बाब देखील पाहायला मिळाली आहे. धावसंख्या सुरू झाली आहे. हो हो, यावेळेला दांडी 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 गुल बोल्ड.
युवा खेळाडू मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. खरे पाहूयात कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. थोडंसं अडचणीत तर आणलंय आदर्श पाटीलने प्रतिस्पर्धी संघाला, आणि का अलिबाग आणि रायगडामध्ये या खेळाडूची चर्चा आहे आणि का सगळ्यांना आपल्या टीम मध्ये पाहिजे असतो हा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पहिल्याच षटकात 2 मोठे हादरे दिलेले आहेत, परंतु 5 ओव्हरची मॅच आहे. खूप सारे चढउतार याही मॅच मध्ये होतील. नवी मुंबईकर देखील हार मानणारे नाही आहेत, फायटर आहेत आणि ग्रामीण क्रिकेट बरोबर शहरी क्रिकेट खेळणारे खेळाडू देखील या परिसरामध्ये देखील आहेत. त्यामुळे अलिबाग विरुद्ध नवी मुंबई कदाचित तालुका निहायमध्ये पहिलीच मॅच असावी, परंतु मजा येईल या मॅच मध्ये. पाहूया राहुल, आणखीन एक वेगवान बॉल. टप्पा पडला ना पडला तोच बॉल यष्टीरक्षकांच्या दिशा म्हणजे अक्षय पाटील मोहण्याच्या हातात जातोय. आणखीन एक दर्जेदार चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाले. एक धाव आली, ती सुद्धा व्हाईट बॉलची आली आहे. एसेन्स ट्रॉफी दिगोडे, विश्वजित ठाकूर, अभिजित ठाकूर यांचे भव्य दिव्य आयोजन आणि खेळण्यासाठी सगळेच आलेत. या वेळेला बॅटची कडाकेत बॉल मागे जाईल, तिकडे एका धावेवरच समाधान मानावं लागेल. प्रेक्षकांनी पाहत चांगलीच गर्दी केली आहे. आज ऑड डे तरी सुद्धा ही गर्दी आहे. गर्दी उद्याही पाहायला मिळणार आहे आणि गर्दी परवाही पाहायला मिळणार आहे. रायगडचं क्रिकेट म्हटलं तर प्रेक्षकांची गर्दी असतेच. 2 धावा धाव फलकावर आहे. आग ओकणारी गोलंदाजी सध्या आदर्श पाटील करतायत. भूषण आपल्या टीमला संकटातून कित्येकदा बाहेर काढलंय. अगदी शारजा इंटरनॅशनल स्टेडियम पर्यंत भूषण यांचा खेळ मी पाहिलाय. त्यांच्या नेतृत्वाखाली शारजा 10PL देखील जिंकला गेलेला आहे. समोर आदर्श, यावेळेला आई चेंडू स्वैर पाहायला मिळतोय. स्वैरच्या स्वरूपातील आणखीन एक धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते. खरी धाव संख्या 3 वर जाते. पहिली ओव्हर सुरू आहे. फुल टॉस समोरच्या दिशेने खेळलेत. टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये आणि पकडली गेली कॅच. आदर्शने पहिल्याच ओव्हरमध्ये 3 धक्के दिलेले आहेत आणि 3ही मोठे होते. भावेश नाईक, विशाल शाह, भूषण पाटील 3 मोठे हादरे आदर्शने पहिल्याच ओव्हरमध्ये दिले. अप्रतिम गोलंदाजी. विकी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा 3, विकेट 3. आदर्शची आदर्श गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु याही परिस्थितीमधून सावरावं लागेल, हेही विसरून चालणार नाहीये. मागील मॅचमध्ये पहिली ओव्हर मेडन येऊन सुद्धा मात्र मॅचमध्ये AB सामर्थ्य आली. मालेगाव हा संघ मॅचमध्ये आला होता, त्यामुळे इकडे कमबॅक करावं लागेल. जयेश भोसले सर आलेत का? मंथन गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात. मंथन डाकी आमची CH प्रीमियर लीग देखील मागील काही पर्व यांना खेळताना मी पाहतोय. मंथन यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न केलाय खरा, परंतु बॉल थांबलाय तिकडे. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ असताना पाहायला मिळते. आजच्या दिवसातील महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला आलाय. अलिबाग एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नवी मुंबई आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. विकी मुंबईकर यांना बॅटिंगसाठी आपण पाहतोय. आपल्या टीमसाठी प्रभावी कामगिरी करावी लागणार आहे. उसळी होती, खेळायचं होतं. व्हाईट बॉल.
मंथन वेगवान बॉल समोरच्या दिशेने खेळला जातोय. गौतममध्ये वेग मंदावलाय. एक धाव तर तिकडे घेतली गेलेली आहे. थोडीशी स्पीड देखील झाली त्या ठिकाणी विकी आणि अप्रतिम आतापर्यंत अलिबागकरांची चांगली गोलंदाजी राहिली आहे, परंतु आता या ठिकाणी कमबॅक करावं लागणार आहे नवी मुंबईकरांना सुद्धा. आणि जशी पुढे मॅच सुरूच राहील, परंतु आवाजात बदल होईल. या जय भोसले सरांना ऐकूया. तीन फलंदाज बाद झालेत. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला 7 आहे. 7 ऑन दी बोर्ड. 7 धावा धावफलकावरती. 9 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो ना, राहुल कांबळे आणि विकी मुंबईकर पाहायला मिळतं. इथूनही परिस्थिती बदलू शकते. त्यासाठी मनस्थिती चांगली असावी लागणार आहे. मोठं लक्ष उभं करण्यासाठी तुमच्याकडे माइंडसेट चांगला राहावा लागेल. मंथन डाकीला आपण पाहत आहोत. खारेपाट विभागाचा आणखीन एक चांगला खेळाडू, अलिबाग तालुक्याला बिलॉंग करणारा. यावेळेचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर टाकला होता, जो दिशाहीन चेंडू इथे पाहायला मिळतोय. मंथन डाकीला आपण सीएचे प्रीमियर लीग, डॉक्स प्रीमियर लीग मध्ये देखील आपण सातत्याने पाहिलंय. ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणूनही सातत्याने तो पाहायला मिळत असतो. गोलंदाजी मार्कवरती मंथन डाकी, तर स्ट्राईक एंडवरती आहे विकी मुंबईकर. पुढचा बॉल कमी गतीचा वळवला होता. इथे मात्र वळण घेणारा आणि हदभर वळण प्राप्त केलं होतं या चेंडूने. फलंदाजाला दुविधा मनस्थितीमध्ये टाकलेलं पाहायला मिळालं. आज एक अलिबागकरांनी चांगला संघ बांधलाय. तिथे मात्र आपण पाहिलं तर सुमित पत्रे पाहायला मिळतो, आदर्श पाटील असेल, त्याच वेळेला मंथन डाकीला आपण पाहत आहोत. निखिल पाटील पाहायला मिळतोय, सुमित पत्रे आहे, पिंटा पाटील आहे. एक चांगला संघ सुमित भगतला आपण पाहतोय. यावेळेचा बॉल ऑन साइडला आकाशाला गवस निघालात. चेंडू सीमारेषेच्या बाहेर केलाय स्ट्राईक आणि ठोकलाय षटकार. मॅच मध्ये कमबॅक होत असताना पाहायला मिळतोय तो वायू 11 नवी मुंबई या संघाचा. सामन्यामध्ये जर का शिरकाव करायचा तर अशी टोलेजंग फटकेबाजी करावी लागेल. आणि होय, विकी मुंबईकर याच गोष्टीसाठी धंडला जातो. ऑन साइडला त्याने षटकार ठोकलाय. मृणाल वर्सोलकर देखील पाहायला मिळतो या टीम मध्ये. खरं तर एसएन ट्रॉफीसाठी विद्यमान सदस्य सचिनजी तांडेल साहेब यांच्या माध्यमातून देखील 10,000 रुपयाची देणगी या स्पर्धेला लाभलेली आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 15. 15 ऑन दी बोर्ड. 15 धावा धावफलकावरती आहेत. विकी मुंबईकर षटकार त्याने ठोकलाय. एक चांगली फटकेबाजीसाठी तो दंडला जातो. मॅचचं मोमेंटम शिफ्ट करण्यासाठी जी फटकेबाजी हवी होती ती इथे सुरुवात झाली आहे. इथून मॅचचं मोमेंटम शिफ्ट होईल का हे पाहणं गरजेचं आहे. उसळी घेणारा अतिरिक्त उसळी ती पाहायला मिळते. गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. अतिरिक्त बाउन्स या खेळपट्टीवरती पाहायला मिळतो आहे. खांद्याचा वापर केला होता मंथन डाकीने, त्याच्यावरती एक मोठा स्ट्रोक आला. टोलेजंग फटकेबाजी झाली आहे. कुठेतरी आपण पाहिलं ना तर त्याला दुविधा मनस्थितीमध्ये तो पाहायला मिळाला. किंवा प्रश्नांचा भडीमार त्याच्या मनामध्ये झालाय. याचं कारण आहे मोठा स्ट्रोक आला त्याच्या अगेन्स्ट. चांगली फटकेबाजी होती आहे. अक्षय पाटील देखील या संघामध्ये आपण पाहत आहोत. मृणालचा मी विचार केला तो देखील पाहायला मिळतो. यावेळेचा बॉल इथे मात्र पुनश्च दंडित करण्यात येईल. यावेळेचा बॉल नो बॉल. मंथन डाकीची लेंथ मध्ये बिघाड केला एका फटक्याने आणि ती आवश्यकताच होती संघासाठी. ती इथे येत असताना धावा पाहायला मिळाल्या. या 2 धावा आल्यात. 9+1 एकंदरीत धावफलकावरती आहे. 18. 18 ऑन दी बोट. विकी भोईर देखील येणं अजूनही बॅटिंगसाठी बाकी आहे. संघाच्या अगदी खेम्यामध्ये तळापर्यंतची चांगली बॅटिंग लाईनअप आहे. चांगली बॅटिंग पाहायला मिळेल. नवी मुंबईकर आज पुन्हा एकदा दाखल झालेत उरण नगरीमध्ये. यावेळेचा बॉल लीडिंग एज घेतली आहे. फ्री हिटचा बॉल घोषांकित क्षेत्र. धाव इथून मिळत असताना पाहायला मिळते ती केवळ एक. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 रन्स ऑन दी बोर्ड.
19 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 चा खेळ इथून संपत असताना पाहायला मिळतो. ब्रेक घेऊयात, डीजे कडे जाऊयात, एक मधुर संगीत ऐकू. या खेळाडूला पाहायला मिळत आहे आदर्श पाटील, अर्थात वाघरणचा आणखीन एक खेळाडू गोलंदाजी मार्कवरती येतोय. मृणाल वर्सोलकरची चर्चा करता करता राहून गेली. प्रोफेशनल क्रिकेटमध्ये आणि सध्या घडीला तालुकानिहाय क्रिकेटमध्ये हे नाव देखील चर्चेचा विषय राहिलाय. परंतु या खेळाडूची देहबोली पाहता असं वाटत नाही तो प्रोफेशनल क्रिकेट खेळतो. यावेळेचा बॉल टॉप ऑफ दी बाउन्स. स्वागत केलं आदर्श पाटीलचं, भव्य स्वागत. ठोकलाय षटकार. कमजोर 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 नाही तो लटकार, मर्दावानी हा फटकार, मारला कसून षटकार, मर्दावानी हा फटकार, मारला कसून षटकार, मर्दावानी हा फटकार, मारला कसून षटकार. षटकार येतोय. विकी मुंबईकर, ज्याच्या नावापुढे कर आहे त्याच्या नावापुढे धावा आहेत, आणि हा विकी मुंबईकरच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. यावेळेला खाली राहिला होता बॉल, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे उधळून लावलाय. अगदी वेगाने टाकला जरूर, परंतु अपेक्षेपेक्षा उसळी कमी प्राप्त झालेली पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ते 25 ऑन दी बोर्ड. 25 धावा धावफलकावरती आहेत. संघाला सुस्थितीमध्ये घेऊन जाण्यासाठी जी फटकेबाजी हवी होती ती करू लागलाय. विकीचा साठीचा हा बॉल जो मात्र डावी यशी सोडून जाणारा इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. आणखीन एक चेंडू जो दिशाहीन राहिलाय. अतिरिक्त धाव, संघाची धावसंख्या धावफलकावरती अतिरिक्तच्या मदतीने केवळ 26 धावा धावफलकावरती आहेत. 3 फलंदाज बाद. विशाल शहा असेल, भूषण पाटील असेल आणि भावेश नाईक हे मात्र आघाडीचे बॅटर, जिथे मात्र टॉप ऑर्डर डिस्क्लॉस झाली असंच म्हणावं लागेल. कोणत्याही स्वरूपाचा रिव्ह्यू अवेलेबल नाही आहे या स्पर्धेमध्ये. पंचांचा निर्णय अंतिम आणि ग्राह्य धरला जाईल. हा चेंडू अधिकची उसळी घेणारा इथे पाहायला मिळाला, जो मात्र थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. पुढचा बॉल यावेळेला देखील ऑन साईडला केला. गॅप शोधण्याचा प्रयत्न, गॅप आहे मोठा, होणार नाही धावांचा तोटा. रन्स मिळतात त्याच्यावर. विकी मुंबईकरच्या बॅटमधून चौकार. करू क्या उसकी जिसने तुम्हें मनाया. हो, या खेळाडूची स्तुती करणं हे सध्याच्या घडीला या संघाच्या हिताचंही राहणार आहे. सध्याच्या घडीला बॅटिंग चांगली करतोय, ऑन साईडला पॉवरफुल हिटिंग करत असताना पाहायला मिळतो आहे. विकी मुंबईकरने 2 षटकार ठोकलेत, 1 चौकार ठोकलाय आणि सध्याच्या घडीला चांगली बॅटिंग तो करत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेला देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होतोय. सिंगल इथून निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येईल, कारण स्ट्रायकर यांकडे बॅकअपला कोणीही नाहीये. 2 धावा पळून पूर्ण करण्यात आल्यात. तिहेरीचा प्रयत्न करण्यात येत असताना पाहायला मिळाला, परंतु 2 धावांवरती समाधानी सुमित पत्रे थोडासा दूर राहिला. अलिबागच्या थळचा खेळाडू वेगवान गोलंदाजीसाठी दांडला जातो, परंतु अद्याप त्याला गोलंदाजी मार्कवरती इंट्रोड्यूस करण्यात आलेलं नाहीये. धावफलकावरती धावा त्या 32 ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू आदर्श पाटील. यावेळेला लोअर फुल टोल वसूल केलाय. आकाशाला गवस निघालात. एअर स्ट्राईक करत चेंडूला पाठवले सीमारेषेच्या बाहेर. ठोकलाय षटकार.
होऊ दे जरा उशीर सोडतोस का तुझी रात संपता पहाट होईल पुन्हा. पहिले 3 बॅटर बाद झालेत परंतु विकी मुंबईकर काय बॅटिंग करतोय तुफानी अंदाजामध्ये. 38 धावा, 38 ऑन दी बोर्ड. 38 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 3 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 16 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 19 आल्या. संघाची टोटल आता मात्र सन्मानजनक धावसंख्येकडे निघाली आहे. सुमित पत्रेला इन्व्हाइट करण्यात येत आहे. गोलंदाजी मार्कवरती तो येत असताना पाहायला मिळतोय. खरं तर एक फ्रंट लाईन गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. कारण अनेक वेळेला आपण म्हणतो ना की ज्या ज्या वेळेला अवघड परिस्थिती येते, संकटाचा काळ येतो, त्यावेळेला फिक्स डिपॉझिट जे असतं ते देखील तोडावं लागतं. हा आघाडीचा आणि द्रुतगती गोलंदाज, फ्रंट लाईन गोलंदाज सध्या घडीला डेथ ओव्हरमध्ये आलाय. गोलंदाजी मार्कवरती, स्ट्राईक एंडवरती राहुल कांबळेला पाहायला मिळेल. एक साईड रोलची भूमिका तो अदा करतोय. कारण एक स्लीपिंग पार्टनर म्हणून तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 4 बॉल फेस केल्यात, 3 सिंगल त्याच्या बॅटमधून आल्यात. संघाची धावसंख्या 38, 38 ऑन दी बोर्ड. 38 धावा धावफलकावरती आहेत. सुस्थितीमध्ये घेऊन जाण्यासाठी खेळाडू लढवय्या वृत्तीने लढतोय. जिंकणं आणि हारणं यामध्ये एक मोठी भिंत बनलाय विकी मुंबईकर. हा बॉल इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. सुमित पत्रेचा मी निश्चित विचार केला आणि आवर्जून या गोष्टीचा उल्लेख केला की टेनिस बॉल क्रिकेटमधून रबर बॉल क्रिकेटमध्ये तो सध्याच्या घडीला जास्तीचा रबर बॉल क्रिकेट खेळताना पाहायला मिळालेला नाही आहे. निखिल पाटील सध्याच्या घडीला खेळतोय. यावेळेचा बॉल उजव्याशीच्या बाहेर पुन्हा एकदा जो दिशाहीन राहिलाय इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 40 रन्स ऑन दी बोर्ड. सुमित पत्रे थर्ड एक्सप्रेस आता मात्र पटरीवरूनच खाली उतरली असं वाटू लागलंय. कारण 2 बॉल अवांतर स्वरूपाचे आता आल्यात. एक्स्ट्रा रन इथे खर्च करत असताना सुमित पत्रेला आपण पाहतोय. धावफलकावरती 40 आहेत. पुढचा बॉल यावेळेला देखील उसळी घेतली या बॉलने. रायझिंग डिलिव्हरी थेट यष्टिरक्षकाचा वेध घेईल परंतु अवांतर धाव येते. चालू तर चालू काय मैदानाच्या आतमध्ये. या धावा कुठे ना कुठेतरी डोकंदुखी राहतील. या मैदानावरती धावा बनतात. या आधीच्या मॅचमध्ये जिथे आपण 92 धावा बनताना पाहायला मिळाल्या होत्या, किंवा 59 धावा डिफेंडही झालेल्या पाहायला मिळाल्यात. अर्थात या मैदानावरती धावाही बनतात आणि रोखल्याही जातात. त्याकरिता सन्मानजनक टोटलकडे दाखल होत असताना स्वप्निली नाईक साहेब यांच्या मालकीचा संघ वायू 11 नवी मुंबई या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. राहुल कांबळे स्ट्राईक एंडवरती आहे. 2 बाउन्स झालेत. अर्थात यावेळेला पुन्हा गोलंदाजाने चेंडू हाताळला. यावेळेला खाली राहिलेला हा चेंडू इथे पाहायला मिळाला. थेट यष्टनचा वेध. फलंदाज बाद. राहुल कांबळे बॅक टू द पॅव्हिलियन. यष्टनचा वेध घेणारा सुमित पत्रेचा हा बॉल पाहायला मिळाला. नवीन बॅटर ठाणे जिल्ह्याचा शूरवीर विकी पंढरीनाथ भोईर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतोय. विकीला आपण पाहतोय 6व्या क्रमांकावरती आलाय. बॅटिंगसाठी विकी भोईर बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. खरं तर धारावी टीमसाठी सातत्याने चांगलं क्रिकेट खेळताना त्याला पाहायला मिळालं आणि आज मात्र बॅटिंग त्याच्या वाट्याला आली आहे. संघाला सुस्थितीमध्ये घेऊन जाण्यासाठी, सन्मानजनक टोटलकडे घेऊन जाण्यासाठी त्याची फटकेबाजी महत्वाची राहणार आहे. विकी भोईर स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. सुमित पत्रे पुढचा बॉल. यावेळेला देखील इथे चेंडू उसळी घेणारा. इथे नो बॉल आहे. खरं तर टेनिस क्रिकेट अलिबाग नगरीमध्ये सुरुवातीच्या कालखंडामध्ये लाईट वेटने खेळलं जायचं. तदनंतर सध्याच्या घडीला काट टाकली क्रिकेटने. 4 मोठ्या स्पर्धा अलिबाग नगरीमध्ये येत असताना पाहायला मिळतात. गेले काही वर्षांपासून सातत्याने आपण पाहतोय. हा फ्रीजचा बॉल स्ट्राईक एंडवरती. विकी आहे. मोठा फटका येईल का. पुढ्यात टाकण्याचा प्रयत्न, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होतोय. तिथे केवळ एक सिंगल येत असताना पाहायला मिळेल. एकापेक्षा जास्तीचं काही नाही. अलिबाग क्रिकेटने काट टाकली. कारण अलिबाग प्रीमियर लीग असेल, दमदार प्रीमियर लीग असेल, जिथे NP ट्रॉफी असेल, यासारखी स्पर्धा समोर येत असताना पाहायला मिळाली. आणि चिवताईने खरं तर अलिबाग नगरीचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून क्रिकेटच्या स्वरूपामध्ये होत असताना पाहायला मिळाला. आणि आज त्यांच्या चिरंजीवाच्या नावाने UV स्पोर्ट्स अलिबाग युवराजी पाटील यांच्या नावाने हा संघ खेळत असताना पाहायला मिळतोय. युवराजी पाटील आज या स्पर्धेसाठी ते इथे उपस्थित होऊ शकलेले नाही आहेत, परंतु अनेक वेळेला संघाच्या साथीने त्यांना सातत्याने आपण पाहतो.
धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला त्या 43. 43 ऑन दी बोट. स्मित पत्रे पुढचा बॉल पुनश्च सज्ज होईल ओव्हर द विकेटने. हाफ ट्रॅकर होता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. हाफ ट्रॅकर वरतीच जास्तीचा भर इथे दिलेला पाहायला मिळतो आहे. एक धाव मिळाले. दुहेरीचा प्रयत्न. फेकी अचूक झाली आहे. कलेक्शन खराब. धावा इथून मिळतील त्या 2. काय धावलाय मैदानाच्या आतमध्ये. धावांसाठीची धावाधाव जद्दोजहद मैदानावरती पाहायला मिळते. विकी भुईरच्या माध्यमातून सध्याच्या घडीला तो ज्या वेगाने धावतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 45. 45 ऑन दी बोर्ड. कोला टाकलेला चेंडू इथे मात्र बॅटची आतली कडा घेतोय. गोशांकित क्षेत्राकडे चेंडू पुनश्च निघालाय. विकी मुंबईकर सातत्याने मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय जरूर. त्याला काही अंशी यश आलंय काही अंशी अपयश आलंय. बाब महत्वाची ही आहे ना की धावा स्कोर कार्ड धावफलक हलतं राहिलंय. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 46 वरती धावून पोचले. सुमित पत्रेला सुरुवात त्याची चांगली झाली नव्हती. तदनंतर आपण पाहिलं ना तर कुठे ना कुठेतरी मॅच मध्ये आणि इथे यावेळेला वॉट अ स्ट्रोक. ब्रिलियंट. ऍब्सोल्युटली ब्रिलियंट. जणू काही एखाद्या लॉंग टेनिसचं रॅकेट फिरवावं त्या रीतीने हा स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. षटकार. मुंबई या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर हा टपली शॉट होता. संघाची धावसंख्या 52. यावेळेला कॉट बिहाइंड. सॉफ्ट डिसमिसल. विकी भोईर बॅक टू द पॅव्हेलियन. संघाला दिलाय तो धक्का क्रमांक 5. अर्धा संघ आराम फरमावल डगआउट्स मध्ये. 52 ला 5. आदरणीय शेखरजी मुंबईकर साहेब यांचं देखील आगमन होतंय. शेखर मुंबईकर साहेब वेशवी. विनंती असेल या व्यासपीठावरती साहेब आपले हार्दिक स्वागत. नवी मुंबईच्या युवा टॅलेंटेड खेळाडूंच्या यादीमध्ये हे नाव देखील चर्चेत राहिलंय. कारण गोठिवलीच्या स्वराज म्हात्रेने देखील चांगला खेळ करत असताना आणि गोठिवलीला संघासाठी आघाडीला येत असताना फलंदाजी आणि द्रुतगती गोलंदाजीने पहिलं षटक टाकणारा स्वराज म्हात्रे बॅटिंगसाठी आता मात्र शेवटच्या षटकामध्ये दाखल होतोय. नरेजी कोळशी साहेब विंधने यांचं देखील आगमन झालंय. त्यांचंही हार्दिक असं स्वागत. आर्यन खारकरला आपण पाहत आहोत. खरं तर अलिबाग नगरीमधून एक मात्र या युवा खेळाडूला आपण पाहिलं ज्याला ISPL मध्ये ज्या खेळाडूची निवड होत असताना पाहायला मिळाली तो आर्यन खारकर. गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. RPLचा बेस्ट बॉलर म्हणून किताब ज्याच्या नावावरती राहिला होता. रायगड प्रीमियर लीगचा उत्कृष्ट गोलंदाज. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात येतोय. घोषांकित क्षेत्राकडे चेंडू निघालाय. पंकज जाधवची एक बाईट मी ऐकली होती की सर्वाधिक अलिबागचा अंडर रेटेड खेळाडू कोणता आहे की ज्याला एक सर्वाधिक मोठं प्लॅटफॉर्म मिळायला हवं. त्याने आपसुकपणे सर्वाधिक पहिलं नाव घेतलं होतं तो आर्यन खारकर होता. आणि तदनंतर आपण पाहिलं की त्याला मोठा प्लॅटफॉर्म मिळाला. ISPL मध्ये त्याची वर्णी लागत असताना पाहायला मिळाली. RPL मध्ये त्याने चांगलं प्रदर्शन करत असताना पाहायला मिळाला होता. धावफलकावरती धावा एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारती आहे ती 53 धावा धावफलकावरती आहेत. 53 लॉस ऑफ 5 विकेट. बॅटिंग करत असताना YU11 नवी मुंबई या संघाला आपण पाहत आहोत. गणेशजी कोलसा खालचा पाडा यांचं देखील आगमन होतं. आपलं हार्दिक स्वागत. लोअर फुलटोज आहे. फटका फसलाय. बॅटचा स्टिकर जवळ लागला होता. सिंगल निश्चित मिळते. मृणाल वर्षोलकर धावतोय. एक धाव निश्चित. केवळ एकेरी धावावरती समाधान. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. धावफलकावरती 54 धावा धावफलकावरती आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सुधीर बुवा साहेबांना आपण सातत्याने या व्यासपीठावरती पाहत आहोत. खरं तर एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाईल. कारण या व्यासपीठावरती आलेल्या मान्यवरांची देखभाल आणि प्रत्येकाचं अगदी नावाचा उल्लेख करणं गरजेचं आणि खास त्याकरिता सुधीर बुवा साहेबांना आपण पाहत आहोत. या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती केवळ 54 धावा धावफलकावरती आहेत.
DRSचा मी आवर्जून उल्लेख केला होता. याही आधी कोणत्याही स्वरूपाचा DRS हा केवळ पंचच घेऊ शकतात. केवळ पंचांकडेच ती बंधनं आहेत, ते अलाउड त्यांनाच आहे. उसळी घेणारा हा चेंडू जिथे मात्र आपण पाहतोय जो दिशाहीन राहिला आहे. अतिरिक्त धाव, संघाची धावसंख्या 55 धावा धावफलकावरती आहेत. एक वेळ अशी होती ना की संघ अडचणीमध्ये होता, बिकट परिस्थितीमध्ये पाहायला मिळाला होता आणि अशा परिस्थितीमध्ये विकीने चांगल्या दर्जाची बॅटिंग केली, संघाला अडचणीमधून काढलं. यावेळेला देखील आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस. बॅट आणि बॉल मध्ये सोशल डिस्टन्सिंग आर्यन खारकर चांगलं मेंटेन करत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. पंचावन्न धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू यावेळेला लगातारचा दुसरा. अक्युरेसी पहा किती चांगली आहे. उजव्या यशीच्या बाहेर ठेवलेत, बाहेर काढलेत चेंडू. जणू काही स्विंग होत आहेत आणि थेट यष्टीरक्षकाचे वेध घेत आहेत. थर्ड एक्सप्रेस सध्याच्या घडीला मैदानावरती पाहायला मिळते. सुमित पत्रे जरी तळचा असेल तर आर्यन खारकरी थळचाच आहे आणि या वेगवान गोलंदाजांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत. धावफलकावरती 55 धावा स्थिरावलेली धावसंख्या. जणू काय मगर मिठीच मारली आहे धावसंख्येने. 55 धावा स्थिरावलेलीच आहे. मोठी धावसंख्या उभारली जाईल असं वाटत होतं, आता मात्र धावसंख्या स्थगित झाली आहे. उसळी घेणारा बाची लिडिंग एज आर्यन खारकर. काय गोलंदाजी करतोय. जिथे विकी मुंबईकरला धाबा थांबवल्या गेल्या. संघाची धावसंख्या 56. स्वराज मात्र आता स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल आणि त्याला मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे. शेवटचे काही चेंडू बाकी आहे. शेवटचा एक बॉलचा खेळ येणं शेष. या व्यासपीठावरती तमाम मान्यवरांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक असं स्वागत. आपण पाहतोय SN ट्रॉफी 2025. उजव्या यशीच्या बाहेर अवांतर धाव. वाईट आलाय परंतु इथे प्लस देखील होणार आहे. वाईट +1. एकंदरीत धावा मिळतील त्या 2. संघाची धावसंख्या 58 धावा धावफलकावरती आहे. हे षटक फार महत्वाचं राहील. हे षटक फार महत्वाचं राहणार आहे. अक्षय पाटील मोन्याला मी एवढं कदापिही क्रिकेटच्या प्रतीचं प्रेम पाहायला मिळालं नव्हतं. कदाचित त्याचाही विचार असा असेल ना की लेफ्ट हँडर बॅटर स्ट्राईक एंडवरती नसावा. अगदी खेळाडू वृत्ती त्याने दाखवली आणि सांगितलं डिक्लेअर झोनमध्ये बॉल गेलाय. स्वराज मात्रेला स्ट्राईक एंडवरती येऊ द्यात. शेवटचा बॉल स्वराज बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू आडवा बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. उंची जास्त, लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आदर्श पाटील. त्याने झेल टिपला शेवटच्या बॉलवरती जिथे पूर्वार्धाचा खेळ संपतोय. धावफलकावरती धावा त्या 58. 59 धावसंख्येचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालं. पूर्वार्धाचा खेळ संपतोय. पूर्वार्धामध्ये धावफलकावरती 58 धावा बनवण्यात आल्यात. 59चं लक्ष ठेवण्यात आलंय. एकंदरीत विकी मुंबईकर जिथे मात्र आपण पाहिलं ना तर तब्बल त्याच्या बॅटमधून धावा येत असताना पाहायला मिळाल्या. 30 धावा 15 बॉल त्याने फेस केले आणि 30 धावांची खेळी साकारत असताना त्याने संघाला सुस्थितीमध्ये घेऊन गेलाय. उत्तरार्धामध्ये काय घडतं काय बिघडतं आवाजामध्ये बदल करूयात. चला थोडीशी घाई करा. क्षेत्ररक्षण शोधून घ्या. मुंबईकर, नवी मुंबईकर चला क्षेत्ररक्षण शोधून घ्या आणि अलिबागकर चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये होत्यात. चला त्वरित बॅटर मैदानाच्या आतमध्ये यायला हव्यात. अजून 2 मॅचेस बाकी आहेत आणि त्याही 5-5 ओव्हरच्याच होणार आहेत. कोणत्याही स्वरूपामध्ये षटकांची कपात करण्यात येणार नाही. या आपण आवाजामध्ये बदल करतोय. चंद्रकांतजी बांधुदास शेट्टे सरांचा आवाज आपल्यापर्यंत पाहायला मिळेल आणि ऐकायला मिळेल. थँक्यू.
आव्हान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं होतं. वेशीगावचे क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व शेखर मुंबईकर सरांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे आणि हा विशेष सन्मान शेखर भाऊंचा या ठिकाणी केला जातोय. विश्वजित ठाकूर हा सन्मान करतील. सर्व क्रिकेटप्रेमींचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. गणेश पाटील साहेब यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी 2000 रुपयाची धनराशी आलेली आहे. त्यांचे देखील आम्ही मनापासून आभारी आहोत. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला आदर्श आहेत. दोन्ही टीम 12th मॅन या ठिकाणी कृपया पाठवा. स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं या एसएन ट्रॉफी दिगोडेमध्ये. विश्वजित ठाकूर आणि अभिजित ठाकूर या दोन्ही बंधूंच्या माध्यमातून आज खूप दर्जेदार क्रिकेट तर खेळलं गेलेलं आहे, परंतु टेनिस बॉल नाईट स्पर्धेनंतर पावसाळी रबर बॉल स्पर्धा सुद्धा या दोन्ही बंधूंच्या माध्यमातून भेट आज झाली आहे. आज पहिला दिवस तालुका आणि ह्या संघ आहेत. सकाळच्या सत्रात तिसऱ्या फेरीत गावदेवी गावठाण दाखल झाली आहे आणि आता दुपारचं सत्र आहे. या अगोदरचा सामना जर पाहिलं तर भिवंडीने जिंकलाय खरा, परंतु आता अलिबाग आणि नवी मुंबईमधील सामना आहे. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अलिबागकरांना 59 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 5 ओव्हर आणि 59 धावा, परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. दोन्ही संघांची स्टारकास्टही मोठीच आहे आणि पहिली ओव्हर घेऊन जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात येत आहे विकी भोईर. नवी मुंबई एक्सप्रेस पहिल्याच बॉलवर पहिल्याच ओव्हरसाठी आणलाय. आदर्श आणि निखिल पाटील आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आदर्श पाटील की जोडी मैदानाच्या आतमध्ये अलिबाग संघासाठी युवी स्पोर्ट्स अलिबाग या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आपले देखील हार्दिक स्वागत. घेऊन जातो तुम्हाला या मॅचच्या दुसऱ्या डावाकडे, जिकडे विकी भोईर बॉलिंगसाठी सज्ज होताना पाहिला मिळालेले आहे. समोर आदर्श. पहिला बॉल टप्पा पडतोय, आतमध्ये टर्न होतोय, भूषण पाटील यांच्या दिशेने जाईल. सुरुवात विकीने केली आहे डॉट बॉलने. पहिल्या डावाची सुरुवात फक्त 3 धावांनी 3 विकेटने होती आदर्शाने आणि त्यानंतर डाव उभा राहिला. यावेळेला ताकदवर फटका. आदर्श बॉलिंग तर बॉलिंग, बॅटिंग मध्ये सुद्धा धमाके करतायत. सिक्सर. गणेश कोळशे पाटील साहेब यांचा एक विशेष सन्मान केला जातोय. एसएन ट्रॉफी दिगोडेसाठी पाटील साहेब आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल विश्वजित आणि अभिजित ठाकूर यांच्याकडून सन्मान. फुलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केलाय खरा. एकदम येईल. सन्मान केला जातोय गणेश कोळशे पाटील साहेबांचा. आपण उपस्थित राहिलात आणि त्याबद्दल विश्वजित ठाकूर हा सन्मान या ठिकाणी करतायत. आलेल्या मान्यवरांचा सन्मान स्वागत ही या दिगोडी गावची देखील ओळख आहे आणि हा सन्मान या ठिकाणी होतोय. धावसंख्या जर पाहिली तर आता 7 वर आहे. ओव्हर नंबर पहिली मार्गस्थ असताना पाहिला मिळत आहे. अलिबागचे आणखीन एक जबरदस्त खेळाडू निखिल पाटील. यावेळेला फुल टॉस बॉल, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला बॉल निघालाय आणि तिकडे एक धाव मात्र मिळेल. धावसंख्या 8 वर जाते. 5 ओव्हर मध्ये धावा करायच्या आहेत त्या 59, म्हणजे संधी दोन्ही बाजूला आहे. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही आणि आज नक्कीच कांचन पालकर यांचं देखील गेली कित्येक वर्ष जेव्हा जेव्हा अभिजित ठाकूर आणि विश्वजित ठाकूर यांनी बोलावलंय त्यावेळेला निस्वार्थ सेवा या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून दाखवली आहे आणि या ठिकाणी दाखल झालेत. या वेळेला अगदी थोडासा पुढे असणारा बॉल आणि ओव्हरथ्रोच्या स्वरूपातील धाव मात्र त्या ठिकाणी त्यांना पाहायला मिळणार आहे.
विकीचा वेगवान बॉल, वेग जास्त होता, वेगाबरोबर टर्नही होता आणि जरूर खेळायचं होतं आदर्शला स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने, परंतु ते नाही शक्य झालं. काय ओव्हर टाकली आहे. पहिली ओव्हर अप्रतिम राहिली. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या डावामध्ये फक्त 3 धावा 3 विकेट होत्या, परंतु याही ओव्हरमध्ये तेवढ्या काही धावा झालेल्या नाहीये. 10 धावा आहेत, म्हणजे 9 धावा आहेत. म्हणजे अजूनही जर पाहिलं तर 4 ओव्हरमध्ये धावा करायच्या त्या 50. यानंतर चालू सामन्यातील विजेता लगेचच भिवंडी बरोबर खेळणार आहे आणि त्यामधील विजेता मात्र गावदेवी गावठाणबरोबर खेळणार आहे. म्हणजे यानंतर 2 मॅच आहे, त्याची देखील सगळ्यांना उत्कंठा आहे. प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. त्याचं कारण आहे आज चांगले चांगले खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अलीकडे उरण तालुक्यात एक खंत थोडीशी पाहायला मिळते, व्यावसायिक गटाच्या स्पर्धा कमी होत आहेत. पूर्वी त्या मोठ्या प्रमाणावर व्हायच्या आणि गेल्या काही वर्षात त्या कमी होत आहेत. परंतु अपेक्षा आहे, कारण पूर्वी जसं आपण चिरल्याच्या स्पर्धा पाहायला यायचो तर आणि अभिजित कळवतात की पुढल्या वर्षी एक व्यावसायिक गटाची स्पर्धा दिगोडेमध्ये देखील आम्ही आयोजित करणार आहे. वेग आणि बाउन्स दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या. अभिषेक आलेत गोलंदाजीसाठी, युवा गोलंदाज आहेत. बऱ्याच खेळाडूंनी युवा खेळाडूंना संधी दिली आहे. बऱ्याच खेळाडूंना रबर बॉलचं क्रिकेट ही संधी सुद्धा असते, कारण रबर बॉलला संधी मिळते आणि टेनिस बॉलला मात्र त्याचा फायदा होतो. आपण आता अलीकडे खूप मोठ्या प्रमाणावर बदललेलं क्रिकेट पाहतोय. आयकॉन आयडॉलचं क्रिकेट चालू झालंय. वेगात बॉल टाकलाय ऑप्शनच्या बाहेर, यष्टीरक्षकांनाही अडवताना थोडासा अडथळा निर्माण झाला. नो बॉल आणि +1 धाव सुद्धा, म्हणजे 2 धावा तिकडे मिळणार आहेत. पावसाळी क्रिकेटचं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये देखील जर पाहिलं तर अजून खूप मोठ्या प्रमाणावर नो बॉल आहे. नो बॉलवर फ्री हिट तर असणारच आहे. चला जाऊयात. क्रिकेट असंच आहे, फक्त मैदानात नाही रंगत, मैदानाच्या बाहेर जरा जास्त रंगत. या वेळेला वेगवान फटका खेळला जरूर आहे. कव्हर पॉईंटच्या दिशेने बॉल मार्गस्थ होईल. 1 धाव तिकडे मिळणार आहे. यस, अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे देखील आयोजक कल्पेश आवर्जून इकडे उपस्थित आहे. त्यांचंही स्वागत, कारण लाख मोलाची स्पर्धा आपणही उरण तालुक्यामध्ये ठेवता. कल्पेशजी खाडे आपले देखील हार्दिक स्वागत आहे. वेगात बॉल टाकण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी लेग बाईच्या स्वरूपातील 1 धाव तिकडे मिळणार आहे. समीकरण मात्र पुन्हा बदलताना पाहायला मिळेल. 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. मॅच कोण जिंकणार याच्यावर सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. हा बॉल चांगल्या टप्प्यावर पाहायला मिळाला. क्रॉस खेळले, बॉलच्या लाईन मध्येच नाही आले. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. धाव फलक जर पाहिलं तर जागेवर थांबतो तो, म्हणजे 14 धावांवर. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. अभिषेक युवा गोलंदाज आहेत. समोर जर पाहिलं तर आदर्श पाटील अष्टपैलू कामगिरीने प्रभावित करणारी कामगिरी केली आहे त्यांनी युवी स्पोर्ट्ससाठी. या वेळेला थोडासा लांबून वळलेला बॉल होता, परंतु गोलंदाज त्या ठिकाणी येत आहेत. वा, काय कॅच पकडली आहे, जबरदस्त. कारण गोलंदाजी करून एवढ्या पुढे गेल्यानंतर पुन्हा मागे आले, मागे आले, मागे आले. बॉलवरची नजर नाही सोडली आणि एक अफलातून कॅच मात्र या ठिकाणी गोलंदाज अभिषेक यांनी पकडलाय. वा.
आजच्या दिवसातील सर्वोत्तम झेल या ठिकाणी अभिषेकने पकडलाय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. यस, सोहेल धारपवारचंही कौतुक करावं लागेल. आणि अभिषेकने देखील एक अप्रतिम कॅच पकडली आहे. स्वतःच्या गोलंदाजीवर पकडलेली कॅच पाहायला मिळाली. धावफलक जर पाहिलं तर 14 आहे. आणि अलिबागचा सध्यातील चर्चेतील असेल नाव मैदानाच्या आतमध्ये अक्षय पाटील, मोन्या फ्रॉम नौखार अलिबाग. पहिला बॉल उसळी जरूर होती, त्याला छेडछाड करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, संधी होती, परंतु थोडासा एक धाव तर नक्कीच मिळणार आहे. धावसंख्या 15 वर जाते. हळूहळू मॅच रंगतदार अवस्थेकडे निघाली आहे, कारण हार तर नवी मुंबईला देखील मंजूर नाहीये. वायू 11, स्वप्नील नाईक, लालू शेट आणि कंपनी. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर युवराजी पाटील यांचा संघ युवी स्पोर्ट्स अलिबाग. खेचलाय, निखिलच्या बॅटमधून आलेला फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि सीमारेषेच्या पार षटकार. बाजूला जर पाहिलं तर युवराजी पाटील, चित्रलेखा ताई पाटील यांचा संघ, दुसऱ्या बाजूला स्वप्नीलजी नाईक यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आज या क्रीडा स्पर्धेत जर पाहिलं तर अलिबाग इंग्लिश लढाई मिळते ती नवी मुंबईची. धाव संख्या झाली आहे 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 21 धावा धाव फलकावर आहेत. अजूनही जर पाहिलं तर हा सामना जिंकायचा आणि जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असणार आहे. ती मंगेशजी घरत, उपसरपंच विंधने ग्रामपंचायत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या एसएस स्पोर्ट्समध्ये देखील हार्दिक स्वागत. 38 धावांची आवश्यकता अजूनही आहे. फुल टॉस, खराब बॉल होता, त्याचा समाचार या ठिकाणी घेतला गेलाय खरा, परंतु पाहुयात बॉल जातोय सीमारे. मॅच ऑन आहे. 3 ओव्हर मध्ये 38 धावा पाहिजे असताना जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवर मोठा फटका आलाय खरा. दुसऱ्या बॉलवर 17 मध्ये 32. सामना नाही संपलाय. विकीकडे भेदकताय. भारतातील वेगवान गोलंदाजांच्या यादीमध्ये हे नाव देखील समाविष्ट आहे. समोर आहे मोन्या. ओ, इकडे थोडासा बॉल मागे टाकलाय, जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने आणि डॉट बॉल येताना पाहिलं मिळेल. पुन्हा समीकरण बदलत आहे. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 32 म्हणजे प्रत्येक बॉलला 2 धावा पाहिजेत. सामना रंगलाय. ओ, काय बॉल टाकलाय, प्रचंड वेग आणि वेगाबरोबर स्विंग सुद्धा, आणि बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने. काय टर्न झालाय बॉल. आणि अजूनही 15 बॉलमध्ये 32 धावा. रंगतदार लढ्यात. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडासा लांब आपटला. पंच आमच्याकडे वळतायत, कळवतायत व्हाईट बॉल आहे. आणि समीकरण बदलतंय पुन्हा एकदा. 15 बॉल 31 धावांची आवश्यकता. एसएन ट्रॉफी दिगोडे, उरण तालुक्यातील दिगोडे गावामध्ये क्रिकेटचा हा सण रंगलाय आज. बॅटची कडा थोडंसं दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, लांबून खेळण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे टायमिंग नाही झालं, परंतु 1 धाव मिळते आणि समीकरण मात्र बदलतंय. आता अजूनही 14 बॉल बाकी आहेत आणि 30 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांना चुकच पाहिजे. भिवंडी टीम कॅप्टन या ठिकाणी यायचंय. जयेश पाटील जेपी, आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन आताच उभं राहायचंय, कारण यानंतर 2 मॅच आहेत आणि 5 जवळपास वाजलेले आहेत. 14 बॉल 30. चांगला बॉल टाकला या ठिकाणी. अपीलही केलं, ते मात्र पंचांनी या ठिकाणी फेटाळलंय, परंतु धाव घ्यायची की नाही या विवंचनेमध्ये या ठिकाणी पाहायला मिळाले. कदाचित धाव झाली असती, परंतु नाही प्रयत्न झाला. आणि ही स्पर्धा पहिल्याच दिवशी आतापर्यंत एसएन ट्रॉफी दिगोडे 1 लाख प्रेक्षकांनी आतापर्यंत मॅच पाहिलेले आहेत. आणि म्हणूनच 24 लाईव्ह इव्हेंटचं आम्ही कौतुक करू. मंगेशजी घरत साहेब, उपसरपंच विंधने ग्रामपंचायत, आपलं स्वागत आहे. याही वेळेला पहा, अगदी पायावर पकडून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय.
आणि एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळेल. लेग बायची धाव आहे आणि 12 बॉलमध्ये आता मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे अलिबाग टीमला 29 या डीजे. एका बाजूला नवी मुंबई वायू 11 स्वप्नील शेठ नाईक आणि कंपनी आणि दुसऱ्या बाजूला युवी स्पोर्ट्स अलिबाग युवराज शेठ पाटील आणि कंपनी यांच्यातील सामना आज रायगडच्याच उरण तालुक्यातील दिगोडे गावामध्ये रंगलाय. एसएन ट्रॉफी दिगोडे. विश्वजित ठाकूर आणि अभिजित ठाकूर या दोन बंधूंचं छोट्या आणि मोठ्याचं हे आयोजन आज संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. 24 लाईव्ह इव्हेंटला 1 लाख प्रेक्षकांनी स्पर्धा पहिल्याच दिवशी पाहिली सुद्धा आणि याच्यानंतर सुद्धा 2 मॅच अजून बाकी आहेत. तारे सितारे आज दिगोडे गावात दाखल झालेत. पुढचं षटक घेऊन 22 नाईक या युवा टॅलेंटेड गोलंदाजाला आमंत्रित केल्या. समोर निखिल यावेळेला स्ट्रोक खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. पाहूया किती धाव आहे त्या ठिकाणी. पंचांचा इशारा येतोय. 1 धाव. स्ट्रोक खेळलाय परंतु दिशा योग्य नव्हती. अजूनही जर पाहिलं तर 11 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता. एखादा मोठा फटका मॅचला पुन्हा एकदा अलिबागच्या दिशेने घेऊन जाईल. एखादा डॉट बॉल एखादी विकेट मॅचला नवी मुंबई वायू 11च्या दिशेने घेऊन जाईल. युवी की वायू अशी ही मॅच या ठिकाणी रंगताना पाहायला मिळते. युवराजजी पाटील आणि स्वप्नीलजी नाईक यांच्यातील लढत पाहायला मिळते. दोन्ही जर पाहिलं तर आपल्या तालुक्याला रिप्रेझेंट करतायत, प्रोत्साहित करतायत, नवोदित खेळाडूंना संधी देत आहेत आणि खेळाडू सुद्धा अगदी मनापासून या क्रिकेटला खेळत असताना आपल्या संघ मालकांना देखील खुश करण्याचा प्रयत्न करतायत. संघ मालकांचंही विशेष कौतुक. या वेळेला स्ट्रोक खेळला खरा. लेंथवरचा बॉल होता. थोडा मागे जाऊन खेळला. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. बॉल थोडासा पुढे होता. दुसऱ्या धावेसाठीचा निखिलचा कॉल आहे आणि तिकडे जर पाहिलं तर 2 धावा पूर्ण होत आहेत. या धावा खूप गरजेच्या आहेत. धावांसाठीची धावाधाव नाही केली मॅचेस नाही जिंकल्या जात. आणि आता 10 बॉलमध्ये 26 धावांची आवश्यकता. आणखीन एक रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षकांना अशा मॅच पाहिजेत. सकाळच्या सत्रात खूप पाऊस होता परंतु पाऊस उघडलाय. परंतु चिखल मैदानात आहे, पाणी मैदानात आहे, डबकी मैदानात आहेत. मजा आहे. मजा तर सकाळी होती आणि मजा आता सुद्धा आहे. भावेश नाईक अक्षय या वेळेला थोडासा नाराज आहे अक्षय. ज्या वेळेला स्ट्रोक खेळताना कदाचित त्यांना षटकार अपेक्षित होता परंतु षटकार नाही आला आणि त्याचं रूपांतर एकाच धावेमध्ये. कारण मनामध्ये ठरवलं होतं की हा बॉल मैदानाच्या बाहेर गेला पाहिजे परंतु भावेश देखील चांगले गोलंदाज आहेत आणि आता 9 बॉल 25 म्हणजे या 3 मध्ये एक तरी बाहेर गेला पाहिजे मॅच ऑन ठेवण्यासाठी. पाहूया काय होईल. गाव दिगोडे क्रिकेटचं गाव म्हणून ओळखलं जातं. विश्वजित ठाकूर अभिजित ठाकूर या 2 बंधूंनी गावाचं नाव देखील दूरपर्यंत नेलं. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा. पाठीमागच्या बाजूला मला वाटत नाही बॉल परत येईल परंतु धाव एकच मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहिला मिळते. 8 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. अलिबागकर म्हणजे अलिबागला नेहमीच दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळालंय. स्पर्धा पाहायला मिळालेल्या आहेत. अलिबागच्या क्रिकेटचं कौतुक नेहमीच होताना पाहायला मिळतं. अलिबागच्या निसर्ग सौंदर्याचं कौतुक होताना पाहायला मिळतं. अलिबागच्या समुद्र किनारे देखील तेवढेच प्रसिद्ध आहेत. तर दुसऱ्या बाजूला नवी मुंबई भारतातील स्वच्छ शहरांच्या यादीत आली आहे. एक सुनियोजित शहर म्हणून नवी मुंबईची देखील ओळख आहे आणि अशीच मात्र 2 मोठ्या शहरांमधील देखील मॅच आपल्याला पाहायला मिळते. नवी मुंबई विरुद्ध अलिबाग दिगोडे गावामध्ये उरण तालुक्यामध्ये. 8 मध्ये 24 अक्षय पाटील मोन्या खोलवर टप्प्याचा बॉल. वेग प्रचंड आणि टप्पा ही ला जबाब पाहायला मिळाला. भावेश नाईकच्या हातात चेंडू का दिलाय त्यांनी इकडे सिद्ध केलंय आणि या षटकात जर पाहिलं तर धावसंख्येला कंट्रोल केलं कारण 12 बॉल 29 ची मॅच होती. आता जर पाहिलं तर 8 बॉलमध्ये मॅच 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 24 धावांची आवश्यकता. हा बॉल या मॅचच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. यावेळेला फटका खेळलाय जरूर परंतु समोरच्या दिशेने आलाय. टायमिंग नाही झालंय आणि तिकडे विकी मुंबईकर आलेले आहेत. अक्षय पाटीलची विकेट येते. मोन्या आउट.
मॅच चला कॅप्टन भिवंडी त्वरित या ठिकाणी जेपी चला टॉस साठी या प्लीज आलेत. आणि सामना काही संपलेला नाही. शेवटच्या ओव्हरमध्ये सामना गेलाय. रबर बॉल क्रिकेटमध्ये अशाही मॅचेस जिंकल्या गेलेल्या आहेत आणि शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. 24 धावांची आवश्यकता. प्रभाकर गोलंदाजीसाठी येत आहेत. बॅटिंगसाठी मैदानात मृणाल दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मृणाल वलसोलकर आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर निखिल प्रभाकर लेदर बॉल क्रिकेटमधील देखील एक चांगले गोलंदाज आहेत. दाखल होताना पाहायला मिळत आहेत. नवी मुंबईचे गोलंदाज जरूर आहेत परंतु निखिल पाटील आणि मृणाल की जोडी 6 बॉल 24. जर का पहिल्या 1-2 बॉलवर षटकार आले मजा येईल मॅच मध्ये. पाहूया काय होईल. निखिल पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेर रॅम्पच्याकडे वळतात कळवतात. हा व्हाईट बॉल आहे आणि अजूनही जर पाहिलं तर 6 बॉलमध्ये 23. सामना संपलेला नाहीये. प्रेक्षकांनी चांगलीच गर्दी केली आहे. आता पाऊस नसल्या कारणाने ज्या ज्या ठिकाणी बसायला मिळेल अशा ठिकाणी चारी बाजूने प्रेक्षक गेलेले आहेत आणि निसर्गाच्या सानिध्यातून आनंद घेत आहेत या मॅचचा. एसएन ट्रॉफी दिगोडे या वेळेला पुल करायचा होता. नाही 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 टायमिंग नाही. फुटवर सुद्धा ते नाही झाले. डॉट बॉल. 5 बॉलमध्ये 23 अजूनही करायचे आहेत. षटकार चौकाराची भाषा या ठिकाणी आता वापरावी लागणार आहे निखिल यांना जी त्यांना येते सुद्धा किंवा आवडते सुद्धा. पाहूया निखिल ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकला या वेळेला आणि पंच आमच्याकडे पुन्हा एकदा वळले कळवतात हा व्हाईट बॉल आहे म्हणजे हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. 5 मध्ये 22. नवी मुंबई सुरुवातीला पडझड झाली त्यातून सावरली आणि आता अलिबागकरांना देखील सावरावं लागणार आहे अंतिम टप्प्यात. ओ प्रचंड वेगातील बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहिला मिळेल खरा परंतु त्या ठिकाणी लेग बाईटच्या स्वरूपातील 1 धाव म्हणजे आता 4 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 21 ची आवश्यकता आहे. कमबॅक केलंय आणि त्याचं कारण आहे विकी भोईर यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. भावेश नाईक यांचा स्पेल देखील जबरदस्त राहिला. निखिल प्रतीक्षा असेल षटकाराची. हो नाही हा बॉल थोडासा दूरवरून फुटवरचा अभाव देखील होता आणि बाद होत आहेत खेळाडू. प्रभाकर देखील अप्रतिम गोलंदाजी करतायत. विकेट आली आहे. मॅच आता औपचारिकतेच्या दिशेने निघालेली आहे. 3 चेंडू बाकी आहेत. 21 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. मंथन उसळी होती या बॉलला. नियोजित गोलंदाजी केली आहे कारण पाठीमागच्या बाजूला डिक्लेअर असल्या कारणाने जास्तीत जास्त चेंडू आखूड टप्प्याचे टाकून प्रवृत्त केलं डिक्लेअर झोनमध्ये हे स्ट्रोक खेळण्यासाठी. कल्पक नेतृत्व भूषण यांचं देखील पाहायला मिळालं. सचिन नाईक यांचं देखील पाहायला मिळालं. वायू 11 नवी मुंबई विजयाच्या उंबरठ्यावर. अलिबाग संघही चांगला खेळला. यावेळेला समोरच्या दिशेने मृणाल खेळले खरे परंतु जास्त काही त्या ठिकाणी मिळणार नाहीये. यानंतर लगेच टॉस होईल. AB सामर्थ्य मालेगाव म्हणजेच टीम भिवंडी आणि चालू सामन्यातील विजेत्या संघाबरोबर लगेच मॅच होणार आहे. आई चेंडू अप्रतिम पाहायला मिळालाय. वा नवी मुंबईकर काय कमबॅक केलाय जबरदस्त. अलिबागही चांगलं खेळलं परंतु सामना जिंकलाय वायू 11 नवी मुंबई. स्वप्नील शेठ नाईक म्हणजेच लालू शेठ आणि कंपनी. विकी मुंबईकर या मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचे मानकरी ठरत आहेत. चला टॉस करण्यासाठी या ठिकाणी उपसरपंच विंधने ग्रामपंचायत मंगेशजी घरत साहेब विनंती आहे आपण या. मंगेशजी घरत साहेब आपल्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. मॅन ऑफ द मॅच विकी मुंबईकर. टीम संकटात असताना पहिल्याच ओव्हरला 3 विकेट गेल्यानंतर पहिला टॉस घेऊयात आणि मग लगेच मॅन ऑफ द मॅच घेऊयात. अलिबागकर आपलं देखील विशेष कौतुक. मंथन